12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा भीषण अपघात झाला। या अपघातानंतर तांत्रिक तपास सुरू झाला असून सध्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सील करण्यात आला आहे। या बॉक्स मधील माहितीच्या आधारे अपघाताचं मूळ कारण शोधण्याचं काम सुरू आहे। पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय, ते इतकं महत्त्वाचं का असतं, हे जाणून घेणं गरजेचं आहे। तर ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे प्रत्येक व्यावसायिक विमानात बसवलेलं असतं। हे यंत्र विमानाचं तांत्रिक आणि संवादात्मक रेकॉर्ड ठेवतं। अपघातानंतर विमानात काय झालं, पायलटने काय निर्णय घेतले आणि कोणते अलार्म वाजले याची माहिती ब्लॅक बॉक्स मधून मिळते। ब्लॅक बॉक्सचे विविध प्रकारही आहेत। ब्लॅक बॉक्स मध्ये दोन मुख्य यंत्रणा असतात। त्यातलं पहिलं म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच FDR। हे यंत्र विमानाच्या गती, उंची, दिशा, इंजिनची कार्यप्रणाली आणि विविध यांत्रिक हालचाली यांचा डेटा सतत रेकॉर्ड करतं। दुसरं आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR। हे यंत्र पायलटच्या बोलण्याचा, कॉकपिट मधील पार्श्वध्वनींचा आणि इतर सिग्नल्सचा आवाज रेकॉर्ड करतो। हा ब्लॅक बॉक्स असतो तरी कसा? रंगाने हा बॉक्स केशरी किंवा लालसर असतो, जेणेकरून अपघातस्थळी सहज सापडू शकेल। टायटॅनियम किंवा अशाच मजबूत धातूपासून तयार केलेला असतो। तो 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतो। तो 20,000 फूट खोल समुद्रात जरी गेलं तरी तो सुरक्षित राहण्यास सक्षम असतो। हे यंत्र 15 ते 30 दिवसांपर्यंतचा डेटा साठवू शकतं। हे ब्लॅक बॉक्स विमानात असतं तरी कुठे? तर सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्लॅक बॉक्स विमानाच्या पाठीमागील भागात ठेवला जातो, कारण बऱ्याच अपघातांमध्ये विमानाचा पुढील भाग अधिक नष्ट होतो आणि मागील भाग त्या तुलनेत अधिक सुरक्षित राहतो। ब्लॅक बॉक्सचा उपयोग होतो तो अपघातानंतरच्या घटनेचं विश्लेषण करण्यासाठी, तांत्रिक दोष किंवा मानवी चूक शोधण्यासाठी, एव्हिएशन सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी डेटा उपलब्ध करून देण्यासाठी। ब्लॅक बॉक्स हा कोणत्याही विमानाच्या सुरक्षेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। तो फक्त अपघाताच्या नोंदी ठेवत नाही, तर भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मार्गदर्शक ठरतो। त्यामुळे प्रत्येक विमान प्रवासामध्ये या लहानशा पण प्रभावी यंत्राची भूमिका मोठी असते।